वातावरणातील बदलांमुळे सध्या पश्चिम महाराष्ट्रातील ऊस पट्ट्यात लोकरी माव्याचा प्रादुर्भाव वाढू लागलाय। शेतकऱ्यांनी शेतातील पीक निरीक्षणानुसार आणि लोकरी माव्याच्या प्रमाणानुसार त्यांचे वेळीच नियंत्रण करणं गरजेचं आहे। लोकरी माव्याचं नियंत्रण कसं करावं याविषयी जाणून घेऊयात कोल्हापूर कृषी महाविद्यालयाच्या कीटकशास्त्र विभागाचे प्राध्यापक डॉक्टर पांडुरंग मोहिते यांच्याकडून। सध्या पश्चिम महाराष्ट्राचं जर आपण हवामान पाहिलं तर काही ठिकाणी तुरळक पाऊस, दुपारी ऊन आणि संध्याकाळी परत गारवा, हे जे वातावरण आहे या वातावरणामध्ये ऊसामध्ये प्रामुख्याने आपल्याला लोकरी माव्याचा प्रादुर्भाव फार मोठ्या प्रमाणात झालेला दिसतो आणि हा पानामध्ये दिसतो। आता जर ऊसाची वाढ आपण बघितली तर पानामध्ये पानं गुंतलेली आहेत आणि आतमध्ये आर्द्रता तयार झालेली आहे, त्याला इंग्रजीमध्ये मायक्रो क्लायमेट असं म्हणतात आणि या वातावरणामध्ये लोकरी माव्याचं प्रजोत्पादन फार मोठ्या प्रमाणात होतं। आता हा जो लोकरी मावा आहे हा नियंत्रण करण्यापूर्वी त्याचं जीवनचक्र काय आहे हे थोडक्यामध्ये माहिती असणं गरजेचं आहे। त्याच्याशिवाय नियंत्रणाचे उपाय आपल्याला चांगल्या प्रकारे शेतामध्ये राबवता येत नाहीत। हा लोकरी माव्याची जी मादी आहे ती सर्वसाधारण 22 ते 25 पर्यंत पिलांना जन्म देते। ही पिलं सर्वसाधारणपणे 4 अवस्थेतून जातात। पहिल्या 2 अवस्थेमध्ये ह्यांच्या अंगावर कोणत्याही प्रकारची लव नसते किंवा ह्यांच्या अंगावर कोणत्याही प्रकारची वॅक्स जे आपण म्हणतो ना त्याला रेनकोट सारखं असं पांढरी आवरण तयार झालेलं नसतं। त्यामुळे ह्या ज्या 2 अवस्था आहेत त्या पानाच्या एका भागापासून दुसऱ्या भागावर किंवा एका पानावर दुसऱ्या पानावर सहजपणे जातात आणि एकदा का त्यांना आपल्याला भरपूर खाद्य मिळते असं झालं की त्यानंतर त्या ठिकाणी त्या स्थिरावतात आणि मगच त्यांच्या अंगावर लोकरी आवरण तयार होतं आणि त्यानंतर त्या ठिकाणी त्या रसाचं पानातील अन्नरस शोषून घेतात। आता आपल्याला माहीत असेल की पानामध्ये अन्न तयार करण्याच्या क्रियेमध्ये हा जो अन्नरस आहे हा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे आणि हा जर शोषून घेतला तर पानामधलं जे हिरवेपणा आहे तो कमी येतो, पानामध्ये अन्न तयार केलं जात नाहीत, पानं सुकून जातात। हे नुकसानीचं एक स्वरूप, त्याच्यामुळे ऊसाची वाढ खुंटते। दुसरा महत्त्वाचा भाग अप्रत्यक्षरित्या जे नुकसान करतात त्याच्यामध्ये रस शोषून घेत असताना आपल्या शरीरात वारे चिकट द्राव बाहेर टाकतात आणि हा जो द्राव आहे हा पानावर पसरला जातो आणि ह्या जो द्राव हवेतील आर्द्रतेशी संबंध आला की लगेच त्याच्यावर काळ्या रंगाची बुरशी तयार होते आणि ह्या बुरशीमुळे सुद्धा पुन्हा आपल्याला सर्वसाधारणपणे पानामध्ये अन्न तयार करण्याच्या प्रक्रियेवर विपरीत परिणाम झालेला दिसून येतो। आणि लांबून जर आपण ऊसाचं क्षेत्र बघितल्यानंतर जर काळेपणा आपल्याला पानावर दिसून आला तर नक्कीच त्या ठिकाणी लोकरी माव्याचा प्रादुर्भाव झालेला आहे असं ओळखायला काय हरकत नाही। लोकरी मावा ऊसामध्ये झालेला आणखीन एक आपल्याला शोधून काढता येईल की मुंगळे जास्त झालेले आपल्याला दिसून येतात। हा जो लोकरी मावा शरीरात वारे चिकट द्राव बाहेर टाकतो, हे द्राव खाण्यासाठी मुंगळे तिथे येतात आणि ह्या द्रावाबरोबर मुंगळ्यांच्या अंगाला चिकटून लोकरी मावा एका रोपापासून दुसऱ्या रोपावर जातो। असं ह्या दोघांचं एक संगमत झालेलं आहे। ह्याला सर्वसाधारणपणे सिम्बियोटिक इफेक्ट असं म्हणतात, एकमेकाचा फायदा करून घेणे। मुंगळे असल्यानंतर त्या ठिकाणी लोकरी माव्याचा प्रादुर्भाव झाला आहे असंही शेतकरी बंधूंनी ओळखायला काय हरकत नाही। आता ह्या लोकरी माव्याच्या नियंत्रणासाठी शेतकऱ्यांनी डायरेक्ट कीटकनाशकाचा फवारा देण्यापेक्षा शेतामध्ये जाऊन ऊसाचं पान काढावं, त्याच्यामध्ये लोकरी मावा किती आहे हे पाहावं। महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या कृषी महाविद्यालयामध्ये आम्ही जे संशोधन केलं नैसर्गिक किडी किंवा नैसर्गिक शत्रूवर, त्यामध्ये आम्हाला असं दिसून आलं जर का 30 ते 35% मावा ऊसामध्ये आपल्याला जर आढळून आला तर त्याच वेळेला त्या ठिकाणी नैसर्गिक शत्रू म्हणजे मित्रकीड तयार झालेले असतात। तेव्हा शेतकरी बंधूंनी आज जाऊन पान काढून पाहावं, त्याच्यावर मित्रकीटक दिसतात का पाहावे। कृषी महाविद्यालयाच्या कीटकशास्त्र विभागामध्ये किती नैसर्गिक शत्रू दिसतात हा जो अभ्यास झाला त्याच्यामध्ये आम्हाला 3 प्रकारचे नैसर्गिक शत्रू म्हणजे शेतकऱ्यांचे मित्र कीटक आम्हाला दिसून आले। एक म्हणजे हिरवी अळी, त्याला डायपा असं म्हणतात। दुसरी सुसरी अळी किंवा मगरी अळी, त्याला मायक्रोमस असं म्हणतात आणि शेणातली जी अळी असते तिला सिरफिड फ्लाय असं म्हणतात। अशा 3 प्रकारचे लोकरी माव्याला खाणारे कीटक आपण शोधून काढलेले आहेत। आता ह्याचा जर संवार त्या ठिकाणी जर असेल, समजा एका पानावर 1 हिरवी अळे असेल किंवा एका पानावर 2 किंवा 3 सुसरी किंवा मगरी अळ्या असतील किंवा सिरफिड फ्लायच्या अळ्या असतील, अशा वेळेला कोणत्याही परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांनी औषध मारायचा प्रयत्न करू नये, कारण हे जे मित्र कीटक आहेत हे माव्याचं चांगल्या प्रकारे बंदोबस्त करू शकतात। समजा तुम्ही आतमध्ये गेल्यानंतर अगदी थोडा मावा आहे असं ज्यावेळी आपल्याला वाटतं त्यावेळी शेतकरी बंधूंनी कीटकनाशकाचा फवारा द्यायला हरकत नाही। त्यासाठी मिथिल डिमेटॉन म्हणून एक औषध आहे, 10 लिटर पाण्यामध्ये 18 मिली टाका
टाकायचं, त्यानंतर क्लोरोपायरीफॉस आहे 10 लिटर पाण्यामध्ये 20 मिली टाकायचं आणि ह्याच्यामध्ये जर आपण 19 हे विद्राव्य खत हे साधारणतः 50 ग्रॅम जर टाकून त्यानंतर जर आपण फवारणी केली तर सर्वसाधारणपणे लोकरी माव्याचं चांगल्या प्रकारे नियंत्रण होतं असे शेतकऱ्यांचे अनुभव आहेत. पण एक मात्र गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे, मित्र कीटक रानामध्ये आहेत का, शेतामध्ये आहेत का, हे पाहिल्याशिवाय मात्र शेतकरी बंधूंनी कीटकनाशकाचा वापर करू नये. सगळ्यात महत्त्वाचा भाग ह्या ऊसासाठी असा आहे की बरेचसे शेतकरी बंधू हे ऊसाचा पाला जनावरांना खायला घालतात. माझी कळकळीची विनंती आहे शेतकरी बंधूंना की लोकरी माव्याचं पान खायला घातलं तरी चालेल, पण काळं झालेलं पान हे जनावरांना खायला घालू नका. ह्याच्यामध्ये विषबाधा होण्याची शक्यता असते, त्यामुळे जनावरं गाबडतात, माज ओळखून येत नाही, असे बरेचसेच प्रश्न हे सर्वसाधारणपणे जे काय दुभती जनावरं आहेत त्यांच्या समोर प्रश्न निर्माण होतात. तेव्हा शेतकरी बंधूंनी ही काळजी घेणं अत्यंत गरजेचं आहे.